समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आज आंतरवाली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत। दरम्यान मनोज जरांगे पाटील अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले असून अहिल्यानगर शहरानजीक असलेल्या नगर कल्याण महामार्गावरील नेप्ती बायपास चौकात मराठा बांधवांनी प्रचंड गर्दी केली आहे। यावेळी याच चौकातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मराठा आंदोलक चांगलेच संतापले आणि थेट प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात निदर्शने करत जाणून बुजून प्रशासन अशा पद्धतीने वागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। दरम्यान वारंवार वीज पुरवठा खंडित करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। प्रशासनाने नीचपणाचा अत्यंत कळस गाठलेला आहे। इतकी मोठी गर्दी, इतकी मोठी लोकसंख्या या चौकात येणार असताना प्रशासनाने इथे लाईट घालवलेली आहे। कोणतीही साधन सुविधा इथे आता उपलब्ध नाही। अपुरा पोलिसांचा बंदोबस्त आहे। जिल्हा प्रशासनाची, कलेक्टरांची संपूर्ण जबाबदारी आहे। इथे आम्हाला कोणतीही मदत त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही आणि आता एवढे अंधार असताना, पाऊस पडत असताना त्यांनी संबंध लाईट घातलेली आहे। आता ही सगळ्या गर्दीची आणि याच्यात काय अनुचित प्रकार घडला ती ही जबाबदारी कोणाची? ही पूर्णपणे जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे आणि जिल्हा प्रशासनाला याचा जबाब द्यावा लागणार आहे। हे संबंधित सगळे कर्मचारी, अधिकारी बडतर्फ केले पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन उभं करणार आहे। मुद्दामून प्रशासनाने लाईट घातलेली, जरांगे पाटील 2 किलोमीटरवर असताना प्रशासनाने लाईट घातलेली, याचा आम्ही धिक्कार शब्दात निषेध करतो। काय मागणी करणार प्रशासनावर, काय आंदोलन वगैरे या ठिकाणी जे कोणते अधिकारी असतील त्यांना त्वरित बडतर्फ करावं ही मागणी आमची आहे मराठा समाजाच्या वतीने। बाजार हिवरे सबस्टेशनचे साहेब बारगा साहेब आपण यांना बघाशी पण आणखी होती, त्यावेळेस आपण त्याला सांगितलं फोन करून सांगितलं लाईट गेलेली आहे, साहेब लाईटचं कधी नियोजन लावा, तरी अजून अद्याप लाईट आलेलं नाहीये। त्यावेळेस आपण पेपरला पवार सरपंच बाजार हिवरे यांना पण नियोजन दिलं, सांगितलं होतं, त्यांच्या फोनला लाईट आली, अजून लाईट आलेलं नाहीये।